व्हॉट इज इपिथॅलॅमस? इट इज द रूफ ऑफ डायन्सेफॉलन. म्हणजे डायन्सेफॉलनची वरची भाग कोणता आहे? इपिथॅलॅमस. इट इज नॉन नर्वस अँड हायली वस्क्युलर टुगेदर सम पार्ट ऑफ पाय मॅटर. त्यानंतर इट फॉर्म्स अ नेटवर्क ऑफ कॅपलरी इज ऑल्सो नोन ॲज अँटेरियर कोराइड प्लेक्सस. हे काय फॉर्म करत असते? नेटवर्क ऑफ कॅपिलरी, आणि त्याला काय म्हटलं जाते? कोराइड प्लेक्सस विच सिक्रेट सेरेब्रोस्पायनल फ्लुइड्स. तर कोराइड प्लेक्सस म्हणजेच काय? नेटवर्क ऑफ कॅपिलरी फॉर्म करते आणि विच सिक्रेट सेरेब्रोस्पायनल फ्लुइड्स. तर आपण कुठे बघितलं? ते मेनिंजेस ऑफ ब्रेनमध्ये बघितलं. बिहाइंड द प्लेक्सस देअर इज अ प्रोजेक्शन नोन ॲज पिनियल स्टॉक टू विच पिनियल बॉडी इज अटॅच. तर बिहाइंड द म्हणजे त्याच्या बाजूला प्लेक्ससच्या, कोराइड प्लेक्ससच्या, देर इज अ प्रोजेक्शन नोन ॲज पिनियल स्टॉक. पिनियल स्टॉक प्रेझेंट असतो आणि त्याला स्पिनियल बॉडी हे काय असते? अटॅच असते. पिनियल बॉडी इज अन इंडोक्राईन ग्लँड. तर पिनियल बॉडी ही काय आहे? इंडोक्राईन ग्लँड आहे, जे सर्कॅडियम रिदम मेंटेन करत असते. म्हणजे जे फ्लावर आहे 4 o'clock फ्लावर, तर सॉरी प्लांट, तर ते प्लांट 4 o'clock त्याच्यावरची जे फ्लावर आहे ते बरोबर 4 वाजताच उगवते. तर ड्यू टू पिनियल ग्लँड, म्हणजे प्लांट्समध्ये किंवा आपल्यामध्ये ते पिनियल ग्लँड प्रेझेंट असते आणि विच मेंटेन दी सर्कॅडियम रिदम. पिनियल बॉडी इज इंडोक्राईन ग्लँड. फर्स्ट इट इज कन्सिडर ॲज वेस्टेजियल ऑर्गन. जेव्हा पहिले डिस्कवर झाली पिनियल ग्लँड, तर त्यांनी सांगितलं की इट इज अ वेस्टेजियल ऑर्गन, म्हणजे ते उपयोगाची नाही. विच सिक्रेट्स 2 हॉर्मोन्स. पण आताच्या अभ्यासामध्ये असं सांगितलं आहे की विच इज व्हेरी युजफुल ग्लँड. विच सिक्रेट्स 2 हॉर्मोन्स, सेरोटोनिन अँड मेलॅनोटोनिन. सेरोटोनिन इज इन्व्हॉल्व इन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज अँड वाईल मेलॅटोनिन इज कन्सर्ड विथ बायोलॉजिकल रिदम. तर बायोलॉजिकल रिदम तोच आहे. जर आपण आज 12 वाजता जेवण केलं तर उद्या पण आपल्याला त्याच टाईमवर भूक लागते. किंवा आपण रात्रीला झोपतो तर जे मेलॅटोनिन हार्मोन्सचं जे सिक्रेशन आहे ते अंधारामध्ये जास्त होत असते, त्यामुळे आपल्याला रात्रीला झोप लागत असते. सेकंड आहे थॅलॅमी. इट इज थिक शॉर्ट लॅटरल पार्ट ऑफ डायन्सेफॉलन. ही थिक असते, शॉर्ट आणि लॅटरल पार्ट आहे डायन्सेफॅलनचा. थॅलामी आर इंटरकनेक्टेड बाय हॅबेन्क्युलर कमिशर. जे थॅलामी आहे इंटरकनेक्टेड राहते हॅबेन्क्युलर कमिशरनी. थॅलामी आर कनेक्टेड टू व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. ऑल सेन्सरी इम्पल्स एक्सेप्ट ऑलफॅक्टरी इम्पल्स पास थ्रू थॅलामस टू द सेरेब्रम. जे ऑल इम्पल्स आहे एक्सेप्ट ऑलफॅक्टरी ते पास होते थॅलामस टू द सेरेब्रम. and it is relay center for motor and sensory impulse between spinal cord, brain and various part of cerebral cortex. रिले सेंटर म्हणजे जे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचं काम आहे मोटार आणि सेन्सरी इम्पल्सचं, तर कोणा थ्रू करते? स्पायनल कॉर्ड, ब्रेन अँड व्हेरियस पार्ट्स ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स. इट कंट्रोल ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम अँड मेंटेन स्टेडी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. जे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे आपण सोपं बघणार आहोत, तर ते मेंटेन करायचं काम करते आणि इक्विलिब्रियम बॉडीचं, त्यालाच होमिओस्टॅसिस म्हटलं जाते, ते मेंटेन करते. त्यानंतर थर्ड पार्ट आहे डायन्सेफॉलनचा हायपोथॅलॅमस. द फ्लोअर ऑफ डायन्सेफॉलन इज हायपोथॅलॅमस. तर फ्लोअर जे आहे, जे म्हणजे लोअर पोर्शन आहे, त्याला हायपोथॅलॅमस म्हटलं जाते. द स्टॉक लाईक डाऊनवर्ड प्रोजेक्शन फ्रॉम हायपोथॅलॅमस इज कॉल्ड इनफंडिब्युलर स्टॉक टू विच पिट्युटरी ग्लँड इज अटॅच. जे डाऊनवर्ड प्रोजेक्शन झालेलं आहे हायपोथॅलॅमसला स्टॉक, त्याला इनफंडिब्युलर स्टॉक म्हटले जाते आणि त्याला पिट्युटरी ग्लँड ही अटॅच असते. तर हायपोथॅलॅमस हॅज मेनी मासेस ऑफ ग्रे मॅटर कॉल्ड हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. जे मेनी मासेस ऑफ ग्रे मॅटर हायपोथॅलॅमस मध्ये असते त्याला हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय म्हटले जाते, स्कॅटर्ड इन व्हाईट मॅटर. त्यानंतर फंक्शन आहे हायपोथॅलॅमसचं कोऑर्डिनेशन बिटवीन नर्वस सिस्टीम अँड इंडोक्राईन सिस्टीम. जे कोऑर्डिनेशन आहे, जे फंक्शन चालवायचं काम करते नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज इंडोक्राईन सिस्टीम, ते कोण करते? हायपोथॅलॅमस. इट सिक्रेट न्यूरो हार्मोन स्टिम्युलेटिंग अँड इनिबिटिंग फॅक्टर विच अफेक्ट द पिट्युटरी ग्लँड. हे काय सिक्रेट करतात? न्यूरो हार्मोन. त्यानंतर इट कंट्रोल्स ग्रोथ अँड सिक्रेशन ऑफ पिट्युटरी ग्लँड. जे कंट्रोल्स आहे, ग्रोथ आहे आणि सिक्रेशन आहे पिट्युटरी ग्लँडचं, ते कंट्रोल करत असते. हायपोथॅलॅमस कंट्रोल ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. द कंट्रोल इनव्हॉलंटरी फंक्शन लाईक थर्मोरेग्युलेशन. हायपोथॅलॅमस इनव्हॉलंटरी ॲक्शन कंट्रोल करते, म्हणजे थर्मोरेग्युलेशन, जे आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे ते. हंगर म्हणजे भूक लागणे, इटिंग, थर्स्ट तहान लागणे, फिअर म्हणजे भीती, अँगर रागिणी, इमोशन, स्लीप, सेक्स्युअल डिझायर, ETC. इट रेग्युलेट्स हार्टबीट्स, जे आपल्या हार्टच्या रेट्स आहे ते रेग्युलेट करते. ब्लड प्रेशर अँड वॉटर बॅलन्स. इट कंट्रोल बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ बॉडी. त्यानंतर आहे मिड ब्रेन.
तर मिड ब्रेनला मिसेन्सेफॅलॉन म्हटलं जाते. इट इज द मिडल पार्ट ऑफ ब्रेन प्रेझेंट बिटवीन डायन्सेफॅलॉन. हा मिडल पार्ट आहे ब्रेनचा आणि प्रेझेंट आहे डायन्सेफॅलॉनच्या बिटवीनमध्ये. अँड पॉन्स वरोली आणि डायन्सेफॅलॉनच्या मधात असते. इट इज शॉर्ट सॉलिड पार्ट ऑफ ब्रेन अँड इट कन्सिस्ट ऑफ 2 मेजर पार्ट्स. 2 मेजर पार्ट्सनी बनलेला आहे. नॅरो पॅसेज कॉल आयटार म्हटलं जाते त्याला. रन्स थ्रू इट्स लेंथ अँड कनेक्ट्स थर्ड वेंट्रिकल टू द फोर्थ. तर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आहे फर्स्ट पार्ट आणि सेकंड आहे क्रुरा सेरेब्री. तर फर्स्ट आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. These are 2 pairs of thick lobe present in dorsal thick wall of midbrain. तर मिड ब्रेनमध्ये काय आहे, 2 pairs of thick lobe डॉर्सल रिजनला. त्याला द अपर पेअर इज सुपेरियर रिसीव्ह इम्पल्स फ्रॉम ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्वपासून ते काय असते इम्पल्स रिसीव्ह करत असते. दिस कॉलिक्युली कंट्रोल अँड कोऑर्डिनेट मुवमेंट ऑफ हेड इन रिस्पॉन्स द व्हिज्युअल स्टिम्युलस. हेडची जी मुवमेंट आहे ते करत असते, कंट्रोल करत असते. त्यानंतर मुवमेंट ऑफ हेड ऑफ क्रिकेटर्स टुवर्ड बॉल डायरेक्शन टुवर्ड्स दी हेड इज कंट्रोल बाय सुपेरियर कॉलिक्युली. जे आता ज्या डायरेक्शननी बॉल टाकला आहे तर ते कुठल्या डायरेक्शननी टाकला आहे ते हेडची जी मुवमेंट आहे तर सुपेरियर कॉलिक्युली करत असते. इन्फेरियर कॉलिक्युली कंट्रोल अँड कोऑर्डिनेट मुवमेंट ऑफ हेड इन रिस्पॉन्स द ऑडिटरी स्टिम्युलस. अँड ऑडिटरी रिफ्लेक्सेस सो दॅट मुवमेंट ऑफ हेड ऑकर्स टू लोकेट ऑर डिटेक्ट सोर्स ऑफ साऊंड. म्हणजेच बार्किंग ऑफ डॉग हे एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर आहे क्रुरा सेरेब्री. These are a pair of thick bands of anterior longitudinal nerve fibers present on the floor of midbrain. मिडब्रेनच्या फ्लोअरमध्ये जी प्रेझेंट आहे ती काय क्रुरा सेरेब्री आणि विच इज anterior longitudinal nerve fibers. These fibers connect cerebrum, cerebellum and spinal cord and also function as relay center. तर ते फायबर्स कशाला कनेक्ट असतात, सेरेब्रम, सेरेबेलम अँड स्पायनल कॉर्ड, म्हणजेच ट्रान्सफर करायचं काम करते वन टू अनदर इन्फॉर्मेशन. दे ऑल्सो फ्रॉम RS नेटवर्क विच कंट्रोल्स मसल टोन. लास्ट आहे हाइंड ब्रेन, रोम्बस सेफॅलॉन म्हटलं जाते त्याला. इट इज मोस्ट पोस्टेरियर रिजन ऑफ द ब्रेन. इट इन्क्लूड्स सेरेबेलम, पॉन्स वरोली अँड मेडुला ऑब्लंगेटा. सगळ्यात लोअर पार्ट जो आहे तो हाइंड ब्रेन आहे. तर मोस्ट पोस्टेरियर रिजन ऑफ द ब्रेन आणि त्याच्यामध्ये सेरेबेलम असते, पॉन्स वरोली अँड मेडुला ऑब्लंगेटा. त्या सेरेबेलम त्यालाच मेटासेफॅलॉन म्हटलं जाते. इट इज सेकंड लार्जेस्ट रिजन ऑफ ब्रेन. तर पहिला कोणता होता, सेरेब्रम होता. सेरेबेलम हा सेकंड लार्जेस्ट रिजन ऑफ ब्रेन आणि वेल डेव्हलप इन मॅनमध्ये हा डेव्हलप झालेला असतो, वेल डेव्हलप. इट फॉर्म्स 11% ऑफ ब्रेन. 80 to 85% ब्रेन कोणी ऑक्युपाईड केला होता, सेरेब्रमनी. सेरेबेलम 11% ऑफ ब्रेन. इट इज प्रेझेंट बिटवीन ऑसिपिटल रिजन ऑफ सेरेब्रम अँड मेडुला ऑब्लंगेटा. सेरेब्रम आणि मेडुला ऑब्लंगेटामध्ये हा प्रेझेंट असतो. इट इज सॉलिड अँड मेड बाय 3 lobes, 1 medial vermis and 2 lateral cerebral hemisphere. सेरेबेलम हॅज आउटर ग्रे मॅटर अँड इनर व्हाईट मॅटर. म्हणजे आउटर ग्रे मॅटरमध्ये आणि इनर व्हाईट मॅटरमध्ये जो प्रेझेंट असते. द इनर व्हाईट मॅटर हॅज ब्रांचिंग लाईक वी कॉल अर्बोरा व्हायटी. जे इनर व्हाईट मॅटर आहे ब्रांचिंग लाईक ट्री, पानासारखे ते ब्रांचिंग झालेले असते, त्याला अर्बोर व्हायटी म्हटलं जाते. द आउटर ग्रे रिजन इज कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स and shows gyri and sulcus like cerebrum. तर फंक्शन काय आहे सेरेबेलमचं, इट इज प्रायमरी सेंटर फॉर कंट्रोलिंग इक्विलिब्रियम. प्रायमरी सेंटर आहे ते कंट्रोलिंग इक्विलिब्रियम, पॉस्चर, बॅलेन्सिंग अँड ओरिएंटेशन. इट रेग्युलेटरी सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज, जे नर्व ट्रान्सफर करायचं काम आहे तर रेग्युलेट्स करत असते. अँड कोऑर्डिनेट द ॲक्टिव्हिटीज लाईक वॉकिंग, रनिंग अँड स्पीकिंग. प्रेशियस अँड स्टडी बॉडी मुवमेंट्स. त्यानंतर आहे कीप स्केलेटल मसल इन टोन कंडिशन. ब्रेन स्टेम. तर ब्रेन स्टेममध्ये येते, जे ब्रेन स्टेम म्हणजे लास्ट पोर्शन आहे तर पॉन्स वरोली. तर इट इज प्रेझेंट बिलो सेरेब्रम. सेरेब्रमच्या बिलो प्रेझेंट असते पॉन्स वरोली अँड इन फ्रंट ऑफ सेरेबेलम. अबो दी मेडुला ऑब्लंगेटा. मेडुला ऑब्लंगेटाच्या अबो आणि सेरेबेलमच्या फ्रंटमध्ये. इट इज अ शॉर्ट थिक मेड बाय ट्रान्सवर्स नर्व फायबर्स. पॉन्स म्हणजे ब्रिज होत असते, ब्रिज म्हणजे पूल. इट फॉर्म्स ब्रिज बिटवीन सेरेब्रम अँड मेडुला ऑब्लंगेटा. तर हा पूल आहे सेरेब्रम आणि मेडुला ऑब्लंगेटाच्या मधातला. इट हॅज आउटर व्हाईट मॅटर अँड इनर ग्रे मॅटर. तर फंक्शन काय त्याचं, कोऑर्डिनेट ॲक्टिव्हिटी बिटवीन 2 सेरेब्रल हेमिस्फियर. 2 सेरेब्रल हेमिस्फियरमधले जे कोऑर्डिनेट ॲक्टिव्हिटीचं काम करत असते. नर्व फायबर्स इन पॉन्स क्रॉस ओव्हर अँड इनर वेट द अपोजिट साईड्स
Hence right side of brain controls activity of left side of the body and vice versa. जे nerve fibers आहे pons cross over and innervate the opposite side. जे अपोजिट साईडनी इनर्वेट झालेले असते त्यामुळे काय होते राईट साईड जो ब्रेन आहे तो कंट्रोल्स करते ॲक्टिव्हिटी ऑफ लेफ्ट साईडच्या आणि लेफ्ट साईडच्या राईट साईडचे फंक्शन करत असते. नंतर आहे मेडुला ऑब्लंगेटा, त्याला मायोलिन सेफॅलॉन म्हटलं जाते. तर इट इज मोस्ट पोस्टेरियर पार्ट ऑफ ब्रेन विच इज कंटिन्यू ॲज स्पायनल कॉर्ड्स. हा कुठला पार्ट आहे? पोस्टेरियर पार्ट आहे ब्रेनचा आणि तो काय करते स्पायनल कॉर्डला अटॅच असते. Medulla has inner gray matter and outer white matter. It has posterior choroid plexus. The cavity present in medulla is called foreventricle. जे foreventricle cavity आहे medulla oblongata मध्ये present असते. It continues as central canal in the spinal cord. The third ventricle open in foreventricle. Third ventricle जे pineal gland जवळ present असते ती fourth ventricle ला open होते by arterial aqueduct of Sylvis. About 8 pairs of cranial nerves arise from medulla. ज्या 8 पेअर्स आहे त्या आपण समोर बघणारा कुठल्या आहे तर त्या अराईज होते फ्रॉम मेडुला. द व्हाईट मॅटर नर्व फायबर्स मेक असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक्ट विच कॅरीज सेन्सरी इम्पल्स फ्रॉम ऑर्गन टू ब्रेन अँड कॅरीज रिस्पॉन्स टू ब्रेन टू ऑर्गन्स. जे व्हाईट मॅटर आहे नर्व असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक्ट फॉर्म करते आणि त्या इम्पल्स जनरेट करते ऑर्गन टू ब्रेन अँड ब्रेन टू ऑर्गन्स. नंतर फंक्शन आहे मेडुला कंट्रोल इनव्हॉलंटरी अँड व्हायटल फंक्शन्स ऑफ द बॉडी. Then it controls heartbeats, vasomotor activity, control respiration, control peristalsis and reflex activities like coughing, sneezing, swallowing, secretion of glands, and then vomiting, anning, etc. So little injury to medulla result in sudden death as vital functions are instantly stopped. जर मेडुलाला कुठली इंजुरी झाली तर आपली सडनली काय होत असते डेथ होत असते. कारण काय आहे मेडुला ऑब्लंगेटा काय फंक्शन करत असते. इट इज इनव्हॉलंटरी फंक्शन जे आपण कंट्रोल नाही करू शकत ते कंट्रोल मेडुला ऑब्लंगेटा करते. आल्सो कफिंग खोकला येत असतो आपल्याला, स्नीझिंग शिंका, सॉल्विंग, नंतर सग्रेशन ऑफ ग्लँड्स, ओमिटिंग जे येते, ऑनिंग जांभळ्या येते ते काम कोण करत असते मेडुला ऑब्लंगेटा. दिस इज ऑल अबाउट सेंट्रल नर्वस सिस्टीम.